वेट लॉस जर्नी सोपी करायची असेल तर ही रेसिपी नक्की सेव्ह करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सूप प्रीमिक्स आणि होममेड मसाला इझिली तुम्ही विदाऊट फ्रीज 2 हफ्ते स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपलं रेग्युलर डाळी घेणार आहोत. इथे उडदाची डाळ घेतलेली आहे, समप्रमाणात घ्यायची आहे. मूग डाळ, त्याचबरोबर तुरीची डाळ, थोडेसे ओट्स मिक्स झालेले होते. तर त्याचबरोबर आपल्याला इथे मसूर डाळ घ्यायची आहे आणि चण्याची डाळ. त्याचबरोबर आपल्याला मसालासुद्धा करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी राई, जिरं, काळी मिरी, त्याचबरोबर कढीपत्ता आणि लाल मिरची हे आपल्याला लागणार आहे. डाळ इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अगदी 4 ते 5 वेळा पूर्ण पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ स्वच्छ झालेली आहे. त्यानंतर आपल्याला डाळीतलं पाणी जे आहे ते काढून ठेवायचं आहे. तर मी पाणी गाळण्यासाठी तासभर इतकं ठेवून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर एखाद्या सॉफ्ट कपड्यावरती आपल्याला डाळ जी आहे ती सुकत ठेवायची आहे. मोकळी करून ठेवायची आहे जरा, म्हणजे लवकर सुकून तयार होते. पूर्ण रात्रभर मी डाळ सुकायला ठेवून दिलेली होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर आता डाळ जी आहे ते आपल्याला मस्त रात्रभर एकदम फॅन खाली सुकून झालेली होती. तर इथे मी आता रोस्ट करून घेणार आहे. मंद आचेवरती आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे व्यवस्थित. जेव्हा डाळ भाजते छान असा सुगंध येतो. तर त्याच्यानंतर आपल्याला डाळ थंड करायला ठेवून द्यायची आहे. जास्त आपल्याला करपवायची नाही आहे, नाहीतर आपला सूप जो आहे तर तो आपल्याला कडू लागेल. फक्त 7 ते 8 मिनटं छानपैकी आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर सेम कढईमध्ये आपले जे मसाले होते ते सुद्धा 2 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्येच मी कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहे. मंद आचेवर एकदम आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता व्यवस्थित भाजला की एकदम हाताने जरी क्रश केला तरी एकदम त्याचा चुरा होऊन जातो. असं झाला की तुम्ही समजू शकता की आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. मसाल्याची सुद्धा पावडर करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. नॉर्मल कुठच्याही एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवून दिलात तरी 2 ते 4 आठवडे इझिली होऊन जातात. नंतर आपण डाळीचं सुद्धा आपण वाटून घेतलेलं आहे प्रीमिक्स, आणि त्याचप्रमाणे आपलं प्रीमिक्स आहे ते रेडी झालेलं आहे. ते सुद्धा मी एअरटाईट एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. हे तुम्ही बाहेर जर ठेवलात तर 2 आठवडे इझिली निघून जातात आणि मसालासुद्धा फ्रीजमध्ये 1 महिनाभर ठेवू शकता.